दिवाळीत खरी मजा असते ती व्यापाऱ्यांची आणि गृहिणींची. हा, गोंधळून जाऊ नका. अहो, भरपूर माल विकला जातो म्हणून व्यापाऱ्यांची आणि मनासारखी खरेदी करता येते म्हणून गृहिणींची. दिवाळीत खरेदी न करणारी व्यक्ती सापडणं कठीणच. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खरेदी करत असतात. असाच एक कंजूष बाप आणि अतिउत्साही मुलगा इथे आले. चला तर मग पाहूया सुनील तावडे आणि सागर कारंडे यांची दिवाळी धमाल. ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है, ये पैसा बोल. काय रे, खर्च वाढलाय नुसता. पप्पा 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 अरे, आयुष्यभराची कमाई याची माझी. काय करायचं तुला पप्पा? ढिंचा टिचाक ढिंचा टिचाक ढिंचा हे काय लिलाव वाढलास की काय माझा? नाही, ढिंचा टिचाक ढिंचा टिचाक. पप्पा काय काय दिवाळी आली. दिवाळी आली तर काय झालं? रोजच येते दिवाळी. रोज यायला ती काय कामवाली आहे? आपल्याकडे कामवाली आहे. अरे हो, तुम्ही सगळे धुनी भांडी करता हो. छानपणा करू नकोस. चल, घरच्या अभ्यासाला चल. पप्पा 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 करतो अभ्यास करतो. पण मला सांगा, दिवाळीला काय घेणार? मी एक वेळ तुला काहीतरी घेईल, पण दिवाळीला काही घेणार नाही मी. आज एक मोठी दिवाळी, काय समजते काय ती? पप्पा, दिवाळी सणाला मला काय घेणार तुम्ही? मी कुठलं चॉकलेट हवंय तुला? चॉकलेट घेणार? चॉकलेट? मग चॉकलेट? एवढी मोठी दिवाळी, मला चॉकलेट घेणार तुम्ही? जा बाबा. काय हवं काय तुला? मला 4000 रुपये द्या. 4000 रुपये? 4000 रुपये काय करायचे तुला? पप्पा, मला कपडे घ्यायचे पप्पा. कपडे? हे दोरीवर वाहत टाकलेले कपडे ना, त्यातला एक कपडा घाल बघू. मी नाही, मला नवीन कपडे पाहिजे. नवीन कपडे? गेल्या वर्षी तुला नवीन शर्ट घेतला होता, त्याचं काय केलं? पप्पा, ते जुनं झालं. तरी मी तुला सांगत होतो नवा शर्ट घालू नको, तो जुना होतो. नवीन नव्हता ते पप्पा. मग? अहो, तुमचा जुना शर्ट इस्त्री करून दिला होता तुम्ही मला. काहीच घेत नाही माझा बाप मला. पप्पा, 2000 रुपये द्या. चला. 2000 रुपये काय करायचं तुला? अहो पप्पा, फराळ नको करायला. अरे, फराळ करायचा म्हणजे आता चाळीत ना फराळ येणार ना आपल्या घरी. पण द्यावा पण लागतो. हो, मग 2 लाडू आले की 1 लाडू द्यायचा. ह्याचा लाडू त्याला द्यायचा, त्याचा लाडू त्याला द्यायचा, आणि मग चिवडा एकत्र करायचा आणि मग सगळ्यांना द्यायचा. अरे, वेगळीच चव म्हणून आनंदाने खातील लोक, माहिती आहे तुला? किती कंजूस आहे माझा भाव. काय मग? पप्पा, 1500 रुपये द्या. 1500 रुपये काय करायचं तुला? पप्पा, मला फटाके पाहिजे. फटाके? घरात ऑटोम बॉम्ब म्हणतात, फटाके काय करायचं तुला? ऑटोम बॉम्ब? ऑटोम बॉम्ब तुझी आई. अरे, तरुणपणी फटाका दिसायची, आता ऑटोम बॉम्ब झालेली आहे. तसे फटाके चाळेत खूप आहेत. कुठले? ते जाधव काकांचा फटाका काय मस्त आहे, तिला घेऊन येऊ मी. अरे, बाप असताना तू अशा गोष्टी करतोस? बाप असताना म्हणजे पप्पा तुम्ही? बापाच्या समोर अशा गोष्टी करतोस तू? लाज नाही वाटत तुला? मला फटाके द्या मग. फटाके? चाळीत फटाके वाजवतील ना, तर न फटलेले फटाके घेऊन ये. न फुटलेल्या फटाक्यांना वाती लावून देतो मी. थोडं बस तिकडे. जाऊ बाबा, मग मी जातो ओबामाकडे. ओबामा? हा कोण नवीन मामा तुझा? मामा नाही हो, ओबामा. तो मामू आहे, मामू अमेरिकेचा. मामू? तो भारतात येणार आहे आणि तो आमच्यासारख्या लहान मुलांबरोबर फटाके वाजवणार आहे. किती? अरे, तो फटाके वाजवणार नाही, शोभेचे फटाके फोडणार आहे तो. शोभेचे म्हणजे? शोभेचे म्हणजे तू नाही का शोभेचा मुलगा? माझ्या मम्मीचं नाव तर रमा आहे. पप्पा, कोणी माती खाल्ली पप्पा तुम्ही? शोभेचा मुलगा म्हणजे शोभेचे फटाके. शोभेचे फटाके असे लावले की हे काय आवाजच येत नाही. असे रंगीबेरंगी रंगांची अशी उधळ होते कारंजासारखी. आवाज का नाही येत? अरे बाबा, अमेरिकेमध्ये एखादी लवंगी लावली ना, तर लादेनने गोळीबार सुरू केला, धावत सुटतात लोक, माहिती आहे काय? बापरे, बरं झालं आपण भारतात राहतो. बरं आहे भारत बाबा. काय बरं आहे भारत? आपल्याकडे सुद्धा बॉम्बस्फोट झाली की लोकांना वाटतं इंडिया मॅच जिंकली काय, आणि मग म्हणतात इतने बडे शहर में छोटे मोठे हादसे होते रहते हैं. असं कोण म्हणतं? असं आबा. अरे, तुझा आजोबा. जी बाबा, हे काहीच घेत नाही. बर पप्पा, आता 500 रुपये द्या. 500 रुपये कशासाठी तुला हवे? अहो, दिवाळी जरा कंदील लावू दे, लाइटिंग बिटिंग करू दे ना घराला. करूया लाइटिंग करूया म्हणजे काय? आज रात्री 2:30 वाजता भेट तुम्हाला.
500 रुपयासाठी 2:30 वाजता भेटू? अरे मी काय सांगतो ते ऐक ना रे. संबंध चाळीभर फिरूया. तू वरनं सुरू कर, मी खालनं सुरू करतो. म्हणजे काय होईल माहितीये का, या सगळ्या चाळीतल्या जेवढ्या लोकांनी अशा दिव्यांच्या माळा लावलेत ना, त्यातले छोटे छोटे बल्ब काढायचे आणि आपल्या लाइटिंग मध्ये लावायचे. अरे चाळीमध्ये सगळ्यात मोठी लाइटिंग आपली असेल. पप्पा काय पप्पा ही चोरी झाली पप्पा. अरे चोरी कसली? अरे दिवाळी संपली की ज्याचे बल्ब देऊन टाकायचे त्याला परत. पप्पा मी तुमच्या पाया पडतो पप्पा, मला 2 रुपये दे. 2 रुपये. 2 रुपये कशासाठी? अरे 2 रुपये कशासाठी हवे तुला? ओ पप्पा ते पायाने फोडायला कार्ट तरी घेऊ दे मला. अरे फोडायचं मग कार्ट आणायचं कशाला कार्ट्या? मला वाटलंच होतं तुम्ही दिवाळीला काही करणार नाही, काही घेणार नाही म्हणून आम्ही आमची तयारी आधीच केली. तुमची तयारी तुम्ही केली, आम्ही काय केलं? मग 5,000चे कपडे घेतलेत मी. 5,000? 5,000चे कपडे घेतले? मग मम्मीसाठी 3,000ची साडी घेतली. काय बोलतोस काय तू? मग तुमच्यासाठी 2,000चा सूट घेतलाय. वेळ लागलाय का तुला? तुमच्यासाठी 2 बुटं घेतली. 2 बुट कशाला? एकच घ्यायचा ना. पाय 2 आहेत ना. आणि आणि किराणा माल भरलाय 9,000. अरे देवा, मला चक्कर यायची वेळ झाली. अरे कुठून आणला एवढा पैसा तू? अहो काय झालं, मम्मी आहे ना दिवाळीची साफसफाई करत होती ना, तर माळ्यावर तिला जर्मनचा डबा भेटला हो कुठला तरी. जर्मनचा? आपण कधी गेलो होतो जर्मनला? काय? डबा तो तुझ्या आजोबांच्या वेळचा डबा होता, तो जपून ठेवला होता मी. आजोबांचा होता तो? म्हणजे काय? अरे, म्हणजे लॉटरी लागली. कशी काय? हो त्यात आजोबांचे पैसे होते. 1,000च्या 50 नोटा. अरे तुझ्या आजोबाने माझ्या नावावर फुटी कवडी पण ठेवलेली नाही आहे. आणि तुझ्या आजोबांच्या वेळी काय 1,000 रुपयाच्या नोटा होत्या तरी काय रे? अरे माझी सगळी प्रॉव्हिडंट फंडाची कमाई होती, त्याच्यामध्ये अख्खा प्रॉव्हिडंट फंड घालवलं असतं तू. काय हो पप्पा, पप्पा तुम्ही सारखं पैसा 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 करता. मला सांगा पप्पा, माणूस पैसा का कमवतो? अहो आनंद मिळवण्यासाठीच ना हो. आणि दिवाळी कशासाठी असते? आनंद मिळवण्यासाठी. मग तो आनंद एकदा तरी उपभोगा ना पप्पा तुम्ही. हा ठीक आहे, एकदा म्हणजे फक्त ह्याच वेळी, पुढच्या वर्षी नाही. हा 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 पुढच्या वर्षाचं मी बघतो, या वर्षी सारखं. पुढच्या वर्षी मी डबा बदलेन. मी पप्पाच बदलेन. काय बघितलं, इतका कंजूस बाप असल्यानंतर छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलालाही किती कष्ट घ्यावे लागतात. अर्थात तो मुलगाही तितकाच उन्हाळ होता नाही.